हॅलो, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे आहोंनी मला बड्डेसाठी काही काही घेतलेलं आहे. म्हणजे मी खूप जास्त शॉपिंग केलेली आहे आणि ही शॉपिंग म्हणजे यावर्षीचीच नसते बरं का. दरवर्षी बड्डेला हे मला अशी खूप सारी शॉपिंग करून देत असतात, कारण की त्यांना माहिती की मला शॉपिंग करायला जास्त आवडतं. सो दरवेळीच काही ना काही असतं. म्हणजे शॉपिंग एक वेगळं असतं आणि एक प्रॉपर गिफ्ट पण एक वेगळं असतं. सो प्रॉपर गिफ्ट पण घेतलेला आहे. तर तो व्लॉग मे बी मी आधी टाकलेला असावा किंवा नंतरही टाकेन. तर सगळ्यात पहिला तर मी तुम्हाला आता दाखवते का मी काय काय शॉपिंग केलेली आहे आणि गिफ्टसुद्धा दाखवेल की आहोंनी मला गिफ्ट काय दिलेलं आहे. म्हणजे ही जी शॉपिंग आहे ती पण म्हणजे गिफ्टच आहे एक प्रकारचं. आणि आम्ही आता जाणार पण आहोत फिरायला. सो म्हणजे बघा बरं का आता एवढी सगळी शॉपिंग जी आता मी तुम्हाला दाखवेल ते मी नंतर बोलते. चला आधी मी तुम्हाला शॉपिंग दाखवते मी जी काय काय केली आहे शॉपिंग. सो स्टार्ट करूया नाईट ड्रेसपासून. सो ना मी असा काहीसा नाईट ड्रेस घेतलेला आहे. हे टॉप आहे आणि ही पॅन्ट आहे अशी. सो हा मी संगमनेरला घेतलेला आहे. संगमनेरच्या झुडिओमध्ये गेलो होतो वहिनी आणि आम्ही. तर त्यावेळेस आम्ही काही शूट नाही केलं. तर त्या झुडिओमध्ये गेल्यावर मला हा नाईट ड्रेस खूप जास्ती आवडला. तर मी हा नाईट ड्रेस घेतला. आणि देन अजून मी संगमनेरला काय घेतलं ते तुम्हाला आधी दाखवते. सो जे संगमनेरमध्ये राहत आहेत सो त्यांना ही शॉप माहितीच असेल, सहेली म्हणून. तर आहे ना तिथे ना खूप छान छान ड्रेस मिळतात आणि त्यांचे रेट पण एकदम रिजनेबल असतात. आणि यावेळेस संगमनेरला मी 4-5 शॉप फिरली, पण मला कुठेच क्वालिटी आवडली नाही. आणि सहेलीमध्ये मी याआधी पण खूप वेळा कपडे घेतलेले आहेत. तर मी आणि माझी जाऊ आम्ही दोघी होतो आणि दादा आणि हे पण होते, नितीन पण होते. आम्ही फिरलो बरेच शॉप, पण मला कोणत्याच शॉपमध्ये आवडलं नाही. आणि लास्टला आम्ही सहेलीमध्ये गेलो परत, तर तिकडेच मला ड्रेस आवडले. सो मी तिथेच घेतले, तर ते तुम्हाला आता दाखवते. सो पहिला ड्रेस असा काहीसा आहे. असं वी नेक आहे आणि अशी पॅन्ट आहे प्लेनमध्ये आणि सेम टॉपसारखीच अशी वर्कवाली हे दुपट्टा आहे. सो हा ड्रेस मला पडला 1200 रुपयाला आणि एकदम रिजनेबल रेट आहे बरं का. आणि हेच जर ड्रेस आपण पुण्यात घ्यायला गेलो ना तर हे जातात 1800-1900 या रेंजमध्ये. तर संगमनेरला स्वस्त मिळतात. सो मी हे संगमनेरला घेतलं. आणि असंच मला असं कुठे गावाला वगैरे जायला किंवा कोणाच्या घरी वगैरे जायला तर मग ड्रेस बरे वाटतात घालायला. जीन्स मोस्टली घालून जात नाही. सो त्याच्यासाठी मी ड्रेस घेऊन ठेवले. सो हा एक ड्रेस घेतला मी आणि अजून एक घेतला आहे हा वाला. सो हा असा पूर्ण पिंक आहे. इथे वरती एवढीच वर्क आहे आणि पूर्ण असा पिंक आहे. आणि हा जो वर्क आहे ना यावरचाच पॅन्ट आहे आणि दुपट्टा आहे. मी आता ओपन नाही करत कारण की खूप चांगली अशी घडी मारलेली आहे. सो मी ओपन नाही करते. आणि हा ड्रेस पण मला 1200लाच पडलेला आहे. सो खूप छान क्वालिटी आहे. मी तिकडे वेअर करून पण बघितलं तर मला खूप जास्त आवडलं. सो हे 2 ड्रेस मी घेतलेले आहेत संगमनेरला. सो हे आहेत माझे बड्डे गिफ्ट नितीनकडनं. सो हे 2 आणि अजून पण आहे बड्डे गिफ्ट, ते पण मी तुम्हाला दाखवते. सो दरवर्षी मला नितीन भरपूर असे शॉपिंग करत असतात, पण यावेळेस जास्तच केली कारण की आम्ही चाललो आहोत फिरायला. तर ते पण मी तुम्हाला आता थोड्या वेळात पुढे सांगते. देन मी झुडिओलाच ॲक्च्युली मी शॉपिंग केली. तर मी एक अशी जीन्स घेतलेली आहे झुडिओमध्येच. अशी काहीशी आहे. मला हे असं जीन्सला असताना खूप जास्त आवडतं. म्हणजे आपण ह्याला कधी टोन म्हणतो. तर मला टोन जीन्स खूप आवडते. आणि अशी आहे ही अशी एकदम ब्रॉडमध्ये काय म्हणतो, खालचं जे आहे ना ते एकदम असं ब्रॉड आहे, असं एवढं जाडचं. सो ही जीन्स घेतलेली आहे मी. तर ही जीन्स मला कितीला पडली, ही मला 900ला पडली. ही झुडिओमध्येच घेतली मी. देन मी लगेच घडी पण मारून ठेवते कारण की मग असं नवीन नवीन कपडे असतात, मग असं वाटतं की यार नको, मला असं घडी मोडायला आवडत नाही. सो लगेच मी घडी मारून ठेवते. देन त्याच जीन्सवर मी एक टॉप घेतला असं चेक्समधला. हा असा काहीसा, मला ह्याचा कलर खूप आवडला आणि ह्याचे मला स्लीव्ज आवडले. स्लीव्ज दाखवते मी तुम्हाला. हे असे आहेत, शॉर्ट स्लीव्ज आहेत आणि त्याला हे असं काहीसं आहे नॉड. तर हा असा काहीसा आहे टॉप. सो मला खूप आवडला हा. तर आणि त्या जीन्सवर एकदम छान पण दिसतो आहे. मी तिथे झुडिओमध्ये जेव्हा ट्राय केलं ना तेव्हा मी फोटो काढले. जमलं तर मी ते साईडला फोटो ॲड करेल जर माझ्या लक्षात राहिलं एडिटिंगच्या वेळेसचं. सो हा असा काहीसा टॉप आहे. तर हा टॉप मला झुडिओमध्ये पडला 600 रुपयाला.
देन नेक्स्ट मी असं गाऊन घेतलेलं आहे लॉंग गाऊनमध्ये. सो असं काहीसं, आणि ह्यातलाच सेम पॅटर्नमध्ये वहिनींनीसुद्धा संगमनेरला घेतला. ॲक्च्युली आम्ही वहिनींची शॉपिंग करायला पण गेलो होतो संगमनेरला. तर त्यांचा पण अशा सेममध्येच आहे, पण त्यांचा व्हाईट कलर आहे. थोडीफार डिझाईन इकडे चेंज आहे. आणि मी असा पिस्ता कलर घेतलेला आहे, आणि हा कलर माझ्याकडे फर्स्ट टाईम आहे, आणि मला हा घातल्यावर खूप जास्ती आवडला. आणि असा कलर मी कधी यूज नव्हता केला, म्हणजे साड्यांमध्ये वगैरे असावा, पण ड्रेसमध्ये असं यूज नव्हता केला. सो मला खूप आवडला, तर मी हा घेऊन टाकला लगेच. आणि हा मला भेटला 900 रुपयाला. देन नेक्स्ट दाखवते. नेक्स्ट मी काही ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे. मला आहे ना असं स्कर्ट टाईपमध्ये घ्यायचं होतं, थोडंसं ट्रेडिशनल टच देण्यासाठी. तर मी असं कॉटनचा एक स्कर्ट घेतलेला आहे, तो दाखवते आधी. सो अशी काही त्याची प्रिंट आहे, आणि असा पूर्ण हा स्कर्ट आहे लॉंगमध्ये. आणि हा मला काहीतरी समथिंग 350 रुपयाला असं काहीतरी पडलेला आहे. ऑनलाईनच घेतला आहे मी तो. तर त्याची लिंक जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल ह्याची, आणि कॉटन आहे, खूप छान आहे, आणि ह्याला घेर पण खूप जास्त आहे. म्हणजे ना आधी मी एक ऑर्डर केला होता, तो ब्ल्यू कलरचा होता. ब्ल्यू आणि व्हाईट टॉप असं मी कॉम्बिनेशन केलं होतं, पण त्या स्कर्टचा गेअर आहे ना एकदम कमी होता, आणि आता स्ट्रेट वाटायचं एकदम. तर स्कर्ट म्हटलं कसं त्याचा असं जरा गेअर असला तर छान वाटतं. सो मी तो चेंज केला, रिटर्न केला, आणि मी हा मागवला. आणि ह्याच्यावर आता मी मॅचिंग टॉप घालणार आहे, हा ब्लॅकवाला. हा असा काहीसा टॉप आहे. हा पण मला 250 रुपयाला काहीतरी पडलेला आहे, म्हणजे 300च्या आतच पडलेला आहे, आणि हा स्कर्ट 400च्या आत पडलेला आहे. तर आता मला नेमकं एक्झॅक्ट म्हणजे म्हणतो प्राईज आठवत नाही आहे, पण छान आहे. आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन केलं पण छान वाटतं. त्याचा पण मी फोटो काढलेला आहे, लक्षात राहिलं तर इथे साईडला मी ॲड करेन. देन नेक्स्ट आता आम्ही जिथे जाणार आहे तर तिकडे स्विमिंग पूल वगैरे असणार आहे. सो नाईट पॅन्ट ऑर्डर केलेले आहेत मी, असे शॉर्टमधले, ते पण मी ह्याच्यावरूनच केलेत, ऑनलाईनच केलेत फ्लिपकार्टवरनं. सो अशी काहीशी पॅन्ट आहे, आणि इथे त्याला चेन वगैरे पण आहे. सो खिशाला असं चेन पण आहे. सो ही एक केलेली आहे मी, आणि अजून एक केलेली आहे ब्लॅकमध्ये, ब्लॅक नाही सॉरी ग्रेमध्ये आहे, आणि इथे तिला असे साईडला हे असं लाईन, आणि ह्याला पण चेन आहे. सो ह्या दोन मला काहीतरी 275ला एक असं काहीतरी पडलेली आहे. तर ह्या मी 2 घेतलेल्या आहेत, आणि अजून दाखवते मी काय घेतलं आहे. सो एवढी सगळी शॉपिंग झाली माझी. तर हे सगळं मी बड्डेसाठी घेतलेलं आहे नितीनकडनं. आणि अजून मी एक चप्पलसुद्धा ऑर्डर केली आहे ॲमेझॉनवरून, ही अशी काहीशी. आणि मला ही चप्पल खूप दिवसापासून घ्यायची होती, आणि फायनली मी ती आता म्हटलं जायचं आहे फिरायला तर घेऊयात. तर मी ही अशी काहीशी चप्पल घेतलेली आहे, फ्लॅट्स म्हणतो आपण हिला. आणि ही मी काहीतरी 450 समथिंग काहीतरी घेतलेली आहे मी. सो आता तुम्हाला मी दाखवते माझं बड्डे गिफ्ट. म्हणजे हे तर माझं बड्डे गिफ्ट आहेच आहे ऑलरेडी, आणि जे सगळ्यात मेन गिफ्ट आहे मोठं, तर ते पण मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवते. सो गिफ्ट माझं बाहेर ठेवलेलं होतं, ते जाऊन घेऊन आली. तर हे, तर मी ह्याचा ब्लॉग ऑलरेडी अपलोड केलेला असावा किंवा नसावा माहीत नाही आता, ते तुम्हाला समजेल. तर मला नितीननी टायटनचं वॉच गिफ्ट केलेलं आहे, तर मी ते तुम्हाला दाखवते आता. सो असं काहीसं वॉच आहे, दिसतंय का तुम्हाला? असं ना डार्क म्हणजे असं ब्ल्यूइश कलर आहे आतमध्ये, आणि बेल्ट आहे ब्लॅक आणि गोल्डन. सो हे माझ्या चॉईसचंच आहे. ह्याच्यामध्ये 2 बघितले होते ऑप्शन. हे सिरॅमिकमधलं आहे म्हणजे त्याचा बेल्ट, आणि बाकी जे होते ते आपले मेटलमध्ये वगैरे असे होते, तर ते यूज करून झालेले आहेत. सो म्हटलं हे यूज करून बघूयात, काहीतरी नवीन आहे, आणि ह्याला खूप जास्त जपावं पण लागणार आहे, कारण की हे जर खाली पडलं तर मध्ये तुटू शकतं त्याचं बेल्ट वगैरे. सो हे खूप जास्त जपावं लागणार आहे. सो हे गिफ्ट मला बड्डेचं मिळालं आहे नितीनकडनं, आणि हे आम्ही घेतलं आहे 15,000ला. इथे फिनिक्स मॉललाच गेलो होतो, सो तिकडे आम्ही घेतलं. तर छान आहे गिफ्ट. तर तुम्हाला माझे सर्व गिफ्ट कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जे मी ऑनलाईन घेतलेलं आहे त्याची जर तुम्हाला कोणाची लिंक पाहिजे असेल तर स्कर्टची किंवा टॉपची किंवा नाईट पॅन्टची वगैरे, तर नक्की मला कमेंट करा, तर मी तुम्हाला लिंक शेअर करेल. आणि ओव्हरऑल माझी शॉपिंग तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. सो हा व्लॉग मी ते आता एंड करते आहे, आणि इथून पुढे तुम्हाला आता व्लॉग खूप छान छान बघायला मिळणार आहेत.
कारण की आम्ही जाणार आहोत कोकणात फिरायला. सो आम्ही चाललो आहोत दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरला. सो आमच्यासोबत असणार आहेत दादा, वहिनी म्हणजे माझी मोठी जाऊबाई आणि दादा असणार आहेत, त्यांची 2 मुलं वीर आणि परी आणि आम्ही 3 जणं. सो असा काहीच आमचा प्लॅन आहे जायचा. आणि आज ते येणार होते ॲक्च्युली, आज 25 नाही आज 24 तारीख आहे. आजच ते येणार होते, पण वहिनींना जरा मेकअपची ऑर्डर होती. सो ते आज आले नाही, तर ते उद्या सकाळीच निघणार आहे. उद्या 25 तारीख आहे, ते उद्या सकाळी लवकर निघतील. आणि नेमकं उद्या नितीनला काम आहे मुंबईला. सो उद्या मुंबईला नितीन जातील आणि मग दादा ते येतील इकडे. सो दिवसभर ते इथे राहतील आणि आम्ही परवा जाणार आहोत, म्हणजे परवा मी निघणार आहोत आमच्या ट्रीपला. आणि परवा आहे माझा बड्डे 26 जून. सो त्याच्यासाठीच आम्ही प्लॅन केलेला आहे की आपण कुठेतरी फिरायला जाऊ. आणि यावेळेस आम्ही मुद्दामून दादा वहिनींना विचारलं, कारण की दादा बाहेर असतात आमचे आणि वहिनींना पण कुठे फिरायला मिळत नाही. आणि मोस्टली ते लोकं पण असं मोठमोठा प्लॅन कधी करत नाही. जरी दादा इथे आले तरी दादा म्हणजे मोस्टली आरामच करतात इथे आल्यावर. तर मीच ह्यांना बोलली की आपण चाललो आहे तर आपण दादांना विचारूयात की यायचं का करून. कारण की आता आम्ही ठरवलेलं आहे की म्हणजे आता बड्डे वगैरे असं काय असलं, बड्डे असला, ॲनिव्हर्सरी असलं किंवा सारांचा बड्डे असला तर छोटी मोठी ट्रिप काढायची असं आमचं ठरवलेलं आहे. सो बघूयात, आता ही फर्स्ट आमची ट्रिप आहे. नाही, ह्याच्या आधी माझ्या बड्डेला गेलो होतो 2021 का 22मध्ये आम्ही गेलो होतो. तेव्हा पण आम्ही रिसॉर्टला गेलो होतो. आम्ही सिंहगडला गेलो होतो रिसॉर्टला. तर त्याच्यानंतर आता आम्ही चाललो आहे. आणि असं आमचे मधल्यामध्ये प्लॅन होत असतात आमच्या फ्रेंड्ससोबत वगैरे. सो दादा वहिनीसोबत ही आमची पहिली ट्रिप असणार आहे. सो मज्जा येणार आहे. सगळी ट्रिपची प्लॅन मी केलेली आहे. सगळं रिसॉर्ट वगैरे सगळं बुकिंग सगळं झालेलं आहे. सो आणि 15 दिवस आधीच बुकिंग करून ठेवलेलं आहे. सगळ्या काही गोष्टी बघितल्या आहेत आणि छान छान प्लेसेस आम्हाला भेटलेले आहेत. रिसॉर्ट पण छान बुक झालेलं आहे. आणि सेकंड नाईटचं आम्ही होमस्टे असं काही बुक केलेलं आहे सिम्पलसोबत. सो बघूयात, तुम्हाला पुढे छान छान ब्लॉग बघायलाच मिळणार आहेत आमचे कोकणातले. आम्ही 3 दिवस जाणार आहोत, 26, 27 आणि 28. सो मज्जा येणार आहे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करून जा, कारण की पुढे पण खूप छान छान व्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहेत. आणि तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर नक्की कमेंट करत जा. आणि तुम्हाला कोणते व्लॉग बघायला आवडतील हे पण मला कमेंटमध्ये सांगत जा, म्हणजे मी त्या रिलेटेड व्लॉग बनवत जाईल. सो ठीक आहे. आणि तुम्हाला कोणतं गिफ्ट माझं जास्त आवडलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय.